श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये काल मेळाव्यादरम्यान हेमंत गोडसे हेच नाशिकमधनं लोकसभेचे उमेदवार असतील अशी थेट घोषणा करून दिली आणि त्यामुळे महायुतीमध्ये आता नाराजीचा सूर आहे। आपल्यासोबत भाजपचे नेते आणि लोकसभेचे इच्छुक उमेदवार दिनकर अण्णा पाटील आहेत। अण्णा, काल श्रीकांत शिंदे यांनी थेट उमेदवारी गोडसे यांची घोषित करून टाकली आहे। अजून पक्षाचा निर्णय नाही आहे, जागा वाटप नाही आहे। पक्ष निर्णय जेव्हा होईल तेव्हा अधिकृत उमेदवारी असणार आहे, त्यामुळे चिंता करायची गरज नाही। श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत, पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांनी थेट अशा पद्धतीनं घोषणा करून टाकली आहे। ते पक्ष त्यांना विचारील, पण ती अधिकृत घोषणा नाही आहे। जागा वाटप नाही, जागा वाटप झाल्यावर आणि मग पक्षश्रेष्ठी उमेदवारी जाहीर करतील। आपल्याकडनं साधारणतः अशी एक पद्धत असते की दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते चर्चा करतात, त्याच्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन किंवा यादी जाहीर करून अशा पद्धतीनं उमेदवारी जाहीर केली जाते। मात्र असंही काल कधीच काही झालेलं नाही आहे। तेच सांगितलं तुम्हाला की पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, पक्षश्रेष्ठी जागा जाहीर करतील, जागा वाटप होईल आणि त्यानंतर दिल्लीहून या उमेदवारांची कोणताही उमेदवार असो त्याची उमेदवारी जाहीर केली जाते। मात्र श्रीकांत शिंदे यांनी काल ज्या पद्धतीची घोषणा केली त्याच्यावरून भाजपमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे। आता त्यांना समजेल, ते याचा काय अर्थ समजायचा? ते समजेल ना त्यांना नाराजी कोणाची आहे, काय आहे ते। पण आपण अशा पद्धतीनं जे काल भाषण झालं त्याच्यात उमेदवारी जाहीर झाली, या संदर्भात वरिष्ठांशी काही चर्चा केली आहे का? नाही, वरिष्ठ सांगतील ना उमेदवारी कोणाची आहे। मी तेच सांगतो तुम्हाला वारंवार, अजून जागा वाटप नाही आहे, जागा वाटप होईल आणि पक्षश्रेष्ठी उमेदवारी जाहीर करतील। म्हणजे काल श्रीकांत शिंदे यांनी जी काय घोषणा केली आहे त्याचं पुढे काय, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही। खूप खूप धन्यवाद। दिनकर पाटील हे गेल्या जवळपास 2 वर्षांपासून लोकसभा निवडणुकांची तयारी करत आहेत। काल श्रीकांत शिंदे यांनी अचानकपणे हेमंत गोडसे यांचं नाव थेट जाहीर करून टाकलं। मात्र यामुळे आता भाजपचे नेते नाराज आहेत अशी पद्धत नसते आणि त्यामुळे आता जे काय होईल ते वरिष्ठ पातळीवरूनच होईल असे सूचक जे संकेत आहेत ते दिनकर पाटील यांनी दिलेले आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।